यंदाचं रक्षाबंधन कधी, तिथी आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय? भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. ह्या दिवशी बहीण भावाला ओवाळते, त्याच्या हातात राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची कामना करत असते. भाऊही बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करत असतो. ह्या दिवशी घरात गोडधोड बनवलं जातं. यंदा कधी आहे रक्षाबंधन? मुहूर्त काय आहे? दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते. ह्या बहीण भावाचा सण आहे. ह्या निमित्ताने बहीण भावाच्या हाताला राखी बांधते, भावाला ओवाळते, नंतर त्याला मिठाई किंवा पेढाही भरवते. यावेळी बहीण भावाच्या सुखी जीवनाची आणि दीर्घायुष्याची कामना करत असते. राखी हे एक प्रकारचं सुरक्षा कवच असते. भावाचे संरक्षण करण्यासाठी बहीण त्याला राखी बांधते. पण आता जमाना बदलला आहे. बहीणही भावाचं संरक्षण करताना, त्याचं संगोपन करताना, निर्णय घेण्यासाठी योग्य सल्ला देताना दिसते. बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ तिला गिफ्ट भेट देत असतो. यंदाही रक्षाबंधन कधी आहे आणि मुहूर्त कधी आहे? रक्षाबंधन कधी आहे? हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे. सोमवारी सकाळी 3:04 मुहूर्त सुरू होईल. तो रात्री 11:55 पर्यंत असेल. शास्त्रानुसार कोणताही उत्सव उद्या तिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो. त्यामुळे यावेळी रक्षाबंधनाचं पर्व 19 ऑगस्ट रोजी साजरं केलं जाणार आहे. रक्षाबंधनाचा मुहूर्त दुपारी 1:30 सुरू होईल. तो रात्री 9:08 संपेल. ह्या मुहूर्ताचा कालावधी 7 तास 38 राहणार आहे. रक्षाबंधनासाठी दुपारचा मुहूर्त 1:43 पासून ते सायंकाळी 4:20 पर्यंत आहे. हा कालावधी 2 तास 38 मिनिटे इतका आहे. रक्षाबंधनाचा प्रदोष काळाचा मुहूर्त संध्याकाळी 6:56 ते रात्री 9:08 पर्यंतचा आहे. रक्षाबंधनासाठी भद्रकाल. रक्षाबंधन भद्रा अंतिम वेळ दुपारी 1:30. रक्षाबंधन भद्रा पून सकाळी 9:51 सकाळी 10:53 वाजेपर्यंत. रक्षाबंधन भद्रामुख सकाळी 10:53 वाजल्यापासून दुपारी 12:37 वाजेपर्यंत. आरतीची थाळी अशी तयार करा. रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीच्या थाळीत चंदन आवश्यक ठेवा. धार्मिक मान्यतेनुसार चंदन पवित्र मानलं जातं. चंदनासोबतच थाळीमध्ये कुंकू, अक्षता, दही सुद्धा ठेवा. कुंकू आणि अक्षतांमध्ये नकारात्मक शक्ती दूर होतात. रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी थाळीत दिवा जरूर लावा. त्यामुळे बहीण भावाचं प्रेम पवित्र होतं. याशिवाय थाळीत मिठाई किंवा पेढा ठेवा. रक्षाबंधनाचे महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीचे बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं. ह्या दिवशी बहीण भावाच्या हातात संरक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची कामना करते, तर भाऊ सुद्धा या रक्षा सूत्र बांधल्यावर बहिणीचे संरक्षण करण्याचा संकल्प करतो. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.